हाय, कसा आहेस तू? अरे काही नाही, तू उठलास का, फ्रेश झालास का, चहा प्यायलास का, नाश्ता केलास का हे विचारायलाच फोन केला होता. हो हो असं म्हणतोयस म्हणजे तुझं डोकं शांत झालेलं नाहीये. बरं वाटतंय ना तुला? कालचा राग गेला का? हो. मणी, तू फक्त हो म्हणतोयस याचा अर्थ तू अजून डिस्टर्ब आहेस. काय झालं सांग ना. आई, मी आता ठरवलंय, स्वानंदीचं प्रेम पुन्हा मिळवणार. स्वानंदी माझ्या जवळ येऊ शकत नाही ना, पण मी स्वानंदी जवळ जाऊ शकतो. मी त्यांच्या सोबत राहून जुन्या आठवणींची, जुन्या प्रसंगाची आठवण करून देईल त्यांना. आई, मी स्वानंदीची स्मृती परत मिळवून देईल, खात्री मला. आणि मी ठरवलंय ते. व्हेरी गुड मणी, करेक्ट. आणि तू हे करशील माझा पूर्ण विश्वास आहे. लवकरच कामाला लाग. मी त्या गोड बातमीची वाट बघते. हा शर्ट स्वानंदीला खूप जास्त आवडतो आणि मग मी आता हाच शर्ट घालून स्वानंदीला भेटायला जातो. कदाचित काही आठवेल तरी. मणी सर, एकदम रुबाबदार दिसताय आता तुम्ही. आज काही विशेष आहे का? हा म्हणजे मणी सर, रुबाबदार दिसण्यात आणि टपोरी दिसण्यात एका बटनाचा फरक असतो. आता छान दिसताय. तुम्ही पण छान दिसताय. थँक्यू. स्वानंदी, हे जरी स्वप्न असलं तरी मी लवकरात लवकर सत्यात उतरवणार आहे. तुमची स्मृती आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही परत एकदा माझ्या प्रेमात पडालच. अरे बाप रे, आज आवरण्यात इतका वेळ लागलाय मला. बापरे, 10-15 मिनिटं उशीर झालाय. सुजित सरांना फाईल पाठवायची. स्वानंदी, अगं ते मणी सर कधी येणार आहेत, काही आयडिया का तुला? नाही, मणी सर कधी येणार आहेत याची आयडिया नाहीये मला. अगं ते सत्यम गारमेंट्सचं बिल हवं होतं, अर्जंट होतं. फोन करून बघ ना त्यांना एकदा. मणी सर नॉर्मली सगळे पेपर्स व्यवस्थित ठेवतात. परफेक्शन म्हणजे मणी सर. काय मणी सर घेऊन बसलीयस? हे बघ, काम तुझं आहे ना, मग तू कर की मणी सरांना फोन. मला कशाला सांगतेयस?
मी कोणाला फोन बिन नाही करणार आहे. इट्स ओके ओके, एवढं चिडायला काय झालं? ठीक आहे, मी करते कॉल. चाफ्याची फुलं, तीही माझ्या डेस्कवर. पण मला चाफा आवडतो हे ऑफिसात कोणालाच माहिती नाहीये. मणी सर, आत येऊ का? स्वानंदी, या ना प्लीज. गुड मॉर्निंग मणी सर. गुड मॉर्निंग. तुम्हाला एक विचारायचं होतं. मला चाफ्याची फुलं आवडतात हे तुम्हाला कसं कळलं? अरे वा, तुम्हाला चाफ्याची फुलं आवडतात? म्हणजे मला आताच कळतंय तुम्हाला चाफ्याची फुलं आवडतात तुम्ही सांगितल्यावर. मला कसं माहिती असणार ना, मी आपलं इथे कामात बिझी. मणी सर, बोला ना. तुमच्यात एक वेगळंच टॅलेंट आहे. म्हणजे तुम्हाला अक्षरं उलटी वाचता येतात हे आत्ताच कळलं मला. एक मिनिट हा. फाईल उलटी होती नाही का? स्वानंदी, काय होतंय ना, माझं मलाही कळत नाही काय होतंय. काय त्याचं काय झालं, मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला असंच रोडवर एका फुलं विक्रेत्याकडून चाफ्याची फुलं घेताना बघितलं आणि तुम्ही त्याचा वास घेतला. तुम्ही खूप खुश झाल्या म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला आवडतात चाफ्याची फुलं, म्हणून मग मी ती आणली आणि तुमच्या डेस्कवर ठेवली. आणि मला सॉरी पण म्हणायचं होतं ना तुम्हाला कालसाठी. ऍक्च्युली स्वानंदी, माझं आणि सुजितचं नातं लहानपणापासूनच असं कॉम्प्लिकेटेड आहे. त्यात काल जे काही घडलं ते नेमकं तुमच्या समोर घडलं, तुमच्या समोर आलं ते. स्वानंदी, माझा खरंच तसा काही हेतू नव्हता. आय एम सॉरी. आणि सराव, बास बास बास, किती एक्सप्लेन करणार आहात, कळलंय मला. आणि तुम्ही अगदी योग्य ओळखलं बरं का. मला चाफ्याची फुलं खूप आवडतात. तुम्ही माझ्या आवडीची फुलं मला दिलीत त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू देते. इट्स ओके, माय प्लेजर. पण स्वानंदी, तुम्ही मला माफ केलं ना. म्हणजे काय, आता तुम्ही मला चाफ्याच्या फुलांची लाच दिल्यावर मला माफ करावंच लागणार ना. केलं मी तुम्हाला माफ. थँक्यू. हा, पण मणी सर, माझ्याकडनं तुम्हाला एक सजेशन आणि एक रिक्वेस्ट आहे. म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर, नाहीतर नाही स्वानंदी, प्लीज. सजेशन असं की भांडत जाऊ नका. जे काही आहे ते बसून बोलून सॉल्व्ह करत जा. त्याचं काय, भांडल्याने प्रॉब्लेम्स वाढतात, पण बसून बोललं की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यामुळे प्लीज भांडत जाऊ नका. ओ, मणी आता इमोशनल गेम खेळतोय का स्वानंदी बरोबर? ठीक आहे, बघतोच मी. आणि रिक्वेस्ट अशी की आपण जर कोणासाठी काही आणलं, म्हणजे गिफ्ट दिलं, तर ते पुढच्याला सांगावं की मीच दिलंय.
कळणार कसं ना? येते मी. आणि परत एकदा थँक्यू. मोस्ट वेलकम. स्वानंदीने मला माफ केलंय. शिवाय फुलंही आवडली. आणि तुम्ही बघाच, तुम्ही पुन्हा कशा माझ्या प्रेमात पडाल ते. गौरव, ते डिलिव्हरीसाठी ट्रक जाणार होते, त्याचं काय झालं? ते ट्रक कालच गेले सर. तुम्हाला सांगितलं ना मी. तुम्हीच गेट पासवर सही केली ना? अच्छा हो, अरे नाही बरोबर. नाही पण मी त्याबद्दल नाही बोलतोय. मी भोपाळला जाणाऱ्या ट्रक बद्दल बोलतोय. त्या गेल्यात? ते आज जातील सर. का? काय रे, मशिनरीज वगैरे चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही ना? काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. सगळं छान सुरू आहे. हा, गुड. आणि पेमेंट झालेत तुमचे? हो सर. म्हणजे एप्रिलची झालीये, मे ची बाकी आहे. अच्छा गौरव, अरे ते तुला डिझाईन करायला लावले होते ना काल, ते बघू जरा. येस सर. बहुतेक स्वानंदीला जुनं काहीतरी आठवतंय. स्वानंदी मॅडम, सुजित सरांनी नवीन डिझाईनची फाईल मागवली आहे. हा, माझं काम सुरू आहे त्यावर. मी पाठवते. मॅडम, तुम्हाला काय होतंय का? बरं वाटत नाहीये का? नाही, अचानक गरगरल्यासारखं झालं. पण ठीक आहे, मी त्यांना सांगा मी थोड्या वेळात पाठवते फाईल. बरं. स्वानंदी, तुम्हाला सगळं आठवेल, फक्त जरा वेळ लागेल. आणि तो वेळ मी देणार आहे तुम्हाला. चला, मी इथपर्यंत तर पोहोचले, पण मावशी आणि काकाने हाक मारली ना तर प्लॅन फसेल तनिष. सो त्याआधी पुरावा शोध. काहीच नाहीये. नो 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 तनिष, काही झालं ना तरी त्या स्वानंदीला सुजितच्या आयुष्यातून बाहेर काढायचं आहे. काय करू?
फालतूगिरी आहे. इथे पण स्वानंदी आणि मणीच्या लग्नाचा एकही पुरावा नाहीये. स्वानंदीला काय दाखवू की तिची मेमरी परत येईल. तनेश, बॅड लक, ट्रूली अ बॅड लक. इट्स ओके, कूल डाऊन. होईल काहीतरी. कूल डाऊन, कूल डाऊन. सापडेल. ही पेटी इथे आधी नव्हती तनिष. ह्यात काही असेल का? काहीतरी सापडू दे, काहीतरी. Shit. अल्बम, काहीतरी सापडेल. Shit. एकही फोटो नाहीये यात, एकही. मूर्ख लोक. Tanish, you did it! You did it! पण बिचारा मणी. आय फील सॅड फॉर यू. हा मणी, म्हणजे किती प्रयत्न केलेस ना तू की स्वानंदीला तिच्या जुन्या आठवणी कळणारच नाही, दिसणारच नाही. किती प्रयत्न केलेस. बट आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. माझी काहीच चूक नाही. मला हा फोटो दाखवावा लागणार आहे तिला, माझ्यासाठी. स्वानंदी, आता ही तनिष करणार तुला फिनिश. स्वानंदीला असं नको वाटायला मी त्यांची वाट बघतोय. असं वाटायला हवं की अचानक भेट झाली आणि सोबत घरी जायचं म्हणतोय. हा, अरे स्वानंदी, घरी निघालात? हो. अच्छा. आणि काय मग आज उशीर झाला की याच वेळेला जात असता घरी? आज थोडा उशीर झाला, काम जरा जास्त होतं. अच्छा, बरं चला मी पण घरीच निघालोय, सोबत जाऊयात. नाही नाही नको, मी जाईन माझी. स्वानंदी, रोज तुम्ही एकट्याच जाता, पण आता आपण दोघंही एकाच वेळी मोकळं झालो आणि घरी पण एकाच जायचं आपल्या, तर जाऊ ना सोबत. माझ्याकडे गाडी सुद्धा आहे. म्हणी सर, अहो पण तुम्हाला माझ्या ड्रायव्हिंगवर विश्वास नसेल तर आपण एक काम करू, रिक्षाने जाऊयात, चालेल? नाही नाही,
तसं काही नाहीये. बरं जाऊयात आपण एकत्र. चालेल. अरे एक मिनिट, मी एक फाईल विसरलो, तेवढी फाईल घेऊन येतो. आलोच मी. स्वानंदी मॅडम, माफ करा, ते सकाळी मी सांगायला विसरलो. अहो सुजित सरांनी ना तुमच्या टेबलवर चाफ्याची फुलं ठेवलेत, ती मिळाली का? माझ्या टेबलवरती जी फुलं होती ती सुजित सरांनी ठेवली होती. हो, मिळाली ना? हो मिळालीत फुलं. सुजित सरांना माझ्याकडनं थँक्यू द्या. हो येत. स्वानंदी, या माझ्यासोबत येणार होत्या, मग निघाल्या का? मणी, घरी झालास मणी? आणि सोबत स्वानंदीला नेतोय. कशाला उगाच मणी? आवडत नाही ना तिला? का उगाच तिच्या गळ्यात पडत असतोस मला कळत नाही. सुजित, जे काही आहे ना ते आम्ही दोघं नवरा बायको ठरवू. बरोबर आहे, पण ते इथे फॅक्टरीच्या प्रिमाइस मध्ये नको. नाही काय म्हणे, मला माहितीये आता इथला मालक तू आहेस, पण हे फक्त आपल्या दोघांमध्येच. बाकी या फॅक्टरी मधला सगळा स्टाफ, इथले वर्कर्स, स्वानंदी यांना काय वाटतं? इथला मालक मी आहे, सुजित सर पोद्दार. आता तू उगाच तिच्याशी बोलायला जाशील, चांगलं इंटेन्शन नाही, मान्य आहे मला, पण स्वानंदीला काय वाटणार? तू छेड काढतोयस तिची. उगाच तिला जास्त काही वाटलं, तिने पोलिसांना बोलवलं, पोलीस इथे आले, तर या सगळ्यात मान कोणाची खाली जाणार? माझी. कशाला उगाच एवढं सगळं करायचं आपण? कालचं विसरलास का तू? प्लीज